ईदगाहनगर येथील नागरिकांना ग्रामपंचायतीचा नमुना क्रमांक 8 मिळावा या मागणीसाठी काही महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते रामा घोडेकर यांनी उपोषण आंदोलन केलं होतं। या आंदोलनानंतर प्रशासनाने दखल घेत तत्कालीन ग्रामविकास अधिकारी गजानन डुकरे यांनी गटविकास अधिकारी औंढा नागनाथ यांच्या आदेशानुसार संबंधित प्रस्ताव तयार करून गटविकास अधिकारी कार्यालयात सादर केला होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे। उपोषण सुरू असताना तयार करण्यात आलेला प्रस्ताव उपोषणकर्ते, सरपंच तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला दाखवण्यात आला होता। त्यानंतर या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात आला। या प्रक्रियेत सरपंच स्वाती दत्तराव अंभोरे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी गजानन डुकरे, उपोषणकर्ते रामा घोडेकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर यांनी आमदार राजू भैया नवघरे यांची भेट घेऊन हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। त्यानंतर संबंधित स्तरावर या विषयावर चर्चा होऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगितलं जातं। दरम्यान ग्रामपंचायतीकडून गेल्या 6 महिन्यांपासून या प्रस्तावावर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुरू होती। कागदपत्रांची पूर्तता, पडताळणी आणि विविध स्तरांवरील कार्यवाही करण्यात येत असल्याने नागरिकांना लवकरच नमुना क्रमांक 8 मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती। मात्र या प्रकरणात आता नवे वळण आलं आहे। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुशराव आहेर यांनी ईदगाहनगर मधील नागरिकांना नमुना क्रमांक 8 मिळावा यासाठी गटविकास अधिकारी कार्यालयात नव्याने प्रस्ताव सादर केल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे आधीपासून सुरू असलेल्या प्रस्तावाच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नव्या प्रस्तावामुळे प्रशासकीय स्तरावर फेर पडताळणी अथवा नव्याने प्रक्रिया राबवावी लागल्यास नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे। संबंधित प्रकरणात नेमकी कोणती प्रक्रिया अवलंबली जाणार, पूर्वीचा प्रस्ताव कायम राहणार की नव्या प्रस्तावावर पुढील कार्यवाही होणार, याबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही। त्यामुळे ईदगाहनगरमधील नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। श्रेय घेण्याच्या नादात ईदगाहनगरमधील नमुना नंबरची 8ची वाट लावल्याची दिसून येते। ग्रामविकास अधिकारी गंगाधर हालबुर्गे यांनी शासन निर्णयानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर घरपट्टी व नळपट्टी गोळा करून बॉन्ड व इतर कागदपत्र आधारे नमुना नंबर 8 साठी योग्य कार्यवाही सुरू होती। जवळपास पूर्णत्वास गेली होती। राजकारणामध्ये श्रेय घेण्याच्या जबाबदारीमुळे सर्व लयास गेल्याचं दिसत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.